जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळीच ओला उबेर चालू केली आणि डायरेक्ट पोहोचलो डोंबिवली स्टेशनला। बायकोला सोडले आणि मग म्हटलं एक सुंदर चहा घेऊया। एक चहा घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो CNG पंपावर। CNG वगैरे फुल भरून घेतला। 220 रुपयाचा CNG बसला आणि आज पूर्णपणे शेअरिंग भाडे मारले मी मंडळी। 500 रुपये शेअरिंगची झाले। मग म्हटलं एक ओला उबेरची ट्रिप उचलूया, कारण एक महापेची ट्रिप भरपूर वेळ पडतच होती, कोण उचलच नव्हतं म्हणून मी उचलली। OTP वगैरे टाकला आणि निघालो महापेच्या दिशेने मंडळी। ट्रॅफिक वगैरे खूप होतं, 1 तास लागला मला महापेला पोचायला आणि ट्रिप एंड केली। 338 रुपये झाले। मग तिकडून एक रिक्षा दिसली मंडळी। गाडी मंडळी आरामात चालला, काही घाई नका करू। पॅसेंजरला किती घाई असू दे, आपण गाडी आपल्या आरामातच चालवायची। तिकडून मी आलो शिरफाटा रोडला। शिरफाट्यावरून मला एक ट्रिप भेटली। OTP वगैरे टाकला, घेऊन निघालो। मॉडेल कॉलेजची ट्रिप होती मंडळी, खंबालपाडा। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पोचलो लोकेशनवर आणि ट्रिप एंड केली। टोटल आज 1000 रुपये कमाई झाली। मग थोडं काम होतं, गेलो कल्याण RTOला, लायसन रिन्यूअल केलं आणि मग पोचलो बजाज शोरूमला। तर मंडळी ही आहे नवीन गाडी, अपडेटेड गाडी आहे मंडळी। आणि मग थेट पोचलो डोंबिवली स्टेशनला। संध्याकाळचे 5 वाजले होते मंडळी। म्हटलं जाऊया आता घरी। टोटल आज 1000 रुपयाची कमाई झाली होती। गाडी वगैरे मस्तपैकी पार्क केली। मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी सर्वांचे प्रश्न असतात की तू फुल टाईम गाडी का चालवत नाही, पार्ट टाईम का चालवतो। तर मंडळी तुम्ही जर जॉबला चांगले असाल तर तुम्ही पार्ट टाईम प्रेफर करा, फुल टाईम नका प्रेफर करू। आणि मी नक्कीच सांगेन तुम्हाला की तुम्ही जर गाडी चालवत असाल तर पार्ट टाईम चालून जर सर्व काही होत असेल तर कशाला फुल टाईम चालवायची, जॉब असेल तर आपला। आणि मंडळी दुसरी गोष्ट, आपण जे 30 डे चॅलेंज ठेवले होते पहिले, त्या चॅलेंजमधून थोडीशी सेविंग करून मी नक्कीच काहीतरी नवीन एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करणार आहे मंडळी। ते तुम्हाला लवकरच 2-3 दिवसात कळेलच। त्यासाठी माझ्याशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।